उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दोन लहान भावंडांचे विश्व शहराच्या गजबजाटातून दूर, गावच्या शांत आणि आश्वासक वातावरणात विसावले होते. प्रेमळ आजी आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आईबाबा यांच्यासोबत अथश्री वय 10 वर्ष आणि तिचा लहान भाऊ समर्थ वय 5 वर्ष हे दोघे भावंडे राहत होते. एक दिवस शेतामध्ये अथश्री काही काम करत होती. तिचा लहान भाऊ समर्थ तेथे तिच्या जवळच मातीचा किल्ला बनवण्यासाठी एका बाजूला माती खोदत होता. अचानक त्याला काहीतरी आवाज आला, म्हणून त्याने लगेच त्याच्या दीदीला हाक मारली. दीदी दीदी, हे बघ ना, इथे काय आहे. अथश्रीने काय झाले म्हणून पाहिले तेव्हा समर्थने तिला त्या आवाजाबद्दल सांगितले. त्यामुळे आता अथश्री सुद्धा त्या ठिकाणी खोदकाम करू लागली. खोदत असताना त्यांना त्या ठिकाणी एक जुना डबा दिसला. त्यांनी तो डबा मातीतून बाहेर काढला. तो डबा उघडल्यावर त्यांना त्यामध्ये एक कागद दिसला. त्यांनी तो कागद उघडून पाहिला असता एक जुनाट असा कशाचा तरी नकाशा त्यांना त्या कागदावर दिसला. आता ते दोघेही तो कागद घेऊन घरी आले आणि त्या नकाशाबद्दल विचार करू लागले. त्यांनी त्याबद्दल कोणालाही काहीही सांगितले नाही, कारण साहजिकच त्यांच्या मनात त्या नकाशाबद्दल कुतूहल निर्माण झालेले होते. खूप विचार केल्यानंतर त्यांना असे वाटले की आपणही या नकाशातील ठिकाणाचा शोध घेऊया आणि त्या ठिकाणी काय आहे हे पाहूया. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून झाल्यावर आजी काहीतरी कामात होती आणि आई बाबा शेतावरच्या कामात व्यस्त होते. हीच योग्य वेळ आहे हे अथश्रीने ओळखले. तिने हळूच समर्थला खूण केली. समर्थ, चल, नकाशा बघू आणि तयारी करूया. समर्थने उत्साहाने मान हलवली. अथश्रीने तो जुना नकाशा पुन्हा काढला. नकाशावर एक नागमोडी रस्ता दाखवलेला होता, जो घनदाट काळभैरव वन नावाच्या जंगलात जात होता. नकाशाच्या खालच्या कोपऱ्यात एका मोठ्या वडाच्या झाडाचे चित्र रेखाटलेले होते, जे वाटेवरील पहिले मोठे खुणेचे ठिकाण होते. दीदी, आपल्याला जंगलातून जायचे वाटतं, समर्थ म्हणाला. हो समर्थ, नकाशा आपल्याला जंगलातून घेऊन जातोय. आपल्याला वाट शोधायला लागेल. अथश्रीने काळजीपूर्वक होकायंत्र सोबत घेतले. त्यांनी आपल्या लहानशा पाठीवरच्या पिशव्या काढल्या. त्यात एक पाण्याची बाटली, बिस्किटांचे पुडे आणि चिप्सचे पॅकेट भरले. त्यांनी दरवाजा हळूच उघडला आणि चोरपावलांनी घराबाहेर पडले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगल असले तरी उष्णता होतीच. दिवसभर अथश्री आणि समर्थ त्या नागमोडी अनोळखी जंगलाच्या वाटेवरून चालत होते. अथश्री नकाशातील खुणा आणि होकायंत्राच्या मदतीने वाट शोधत होती. समर्थ तिच्या मागे उत्साहाने पण हळूहळू चालत होता. सूर्य आता पश्चिमेकडे कलला होता आणि जंगलात हळूहळू अंधार दाटून येत होता. जवळपास संध्याकाळ झाली होती. समर्थला आता खूप थकवा आला होता. दीदी, थांब ना, मला खूप खूप तहान लागली आहे. पाणी दे ना प्लीज, समर्थ दमलेल्या आवाजात बोलला. अथश्री थांबली. तिने घाईघाईत आपली पिशवी उघडली. पाण्याची बाटली, बिस्किटांचे आणि चिप्सचे पॅकेट, सगळं संपलेलं होतं. दिवसभरच्या प्रवासात त्यांनी सगळे पदार्थ केव्हाच खाऊन टाकले होते. ती थोडीशी घाबरली. समर्थ, पाणी संपलंय रे, ती काळजीने म्हणाली. समर्थचे डोळे पाणावले. आता काय करायचं, मला खूप तहान लागलीये. त्या अंधाऱ्या जंगलात अथश्रीने स्वतःला सावरले. शांत रहा अथश्री, काहीतरी मार्ग काढायला हवा, तिने विचार केला. ती आजूबाजूला पाहू लागली. तेवढ्यात तिच्या कानावर दूरवरून पाणी खळखळण्याचा अगदी हळू आवाज आला. समर्थ, पाण्याचा आवाज येतोय, आपण तिकडे जाऊया. दोघेही आवाजाच्या दिशेने चालू लागले. काही वेळाने त्यांना तिथे खरोखरच एक लहानसा झरा दिसला. समर्थने घाईघाईत आपले हात पुढे केले आणि घटाघटा पाणी पिऊ लागला. तहान शमल्यावर अथश्रीने त्या झऱ्याकडे पाहिले. हा झरा कुठून आला हे त्यांना नकाशाच्या रहस्यासाठी महत्वाचे वाटले. ते दोघे त्या झऱ्याच्या उगमाच्या दिशेने चालू लागले. झऱ्याचा प्रवाह जिथे घनदाट जंगलातून बाहेर पडत होता त्या ठिकाणी थोडीशी मोकळी जागा होती. तिथे पोहोचल्यावर अथश्री आणि समर्थ यांना जंगलापासून थोड्या अंतरावर मोकळ्या मैदानावर एक अतिशय विलक्षण आणि जुनाट झोपडी दिसली. ती झोपडी लाकडी फळ्यांची बनवलेली होती आणि तिचे छत पूर्णपणे शेवाळाने झाकलेले होते. त्या झोपडीच्या दारावर काहीतरी अस्पष्ट चिन्हे कोरलेली होती. सगळ्यात रहस्यमय गोष्ट म्हणजे त्या थंड संध्याकाळी ही त्या झोपडीच्या आजूबाजूला एकही कीटक किंवा पक्षी नव्हता. अनोळखी शांतता होती. समर्थ, ही झोपडी किती वेगळी आहे, समर्थ कुजबुजला. आता पूर्ण अंधार पडू लागला होता आणि त्यांच्याकडे रात्र काढण्यासाठी दुसरी जागा नव्हती. समर्थ, आता पुढे जाणं धोक्याचं आहे. आपण आजची रात्र या झोपडीतच थांबूया. उद्या सकाळी झऱ्याचा उगम आणि नकाशाचं रहस्य पुन्हा शोधूया, अथश्री म्हणाली. त्यांनी हळूहळू त्या रहस्यमय झोपडीच्या दिशेने पाऊल टाकले. अथश्री आणि समर्थ हळूहळू त्या विलक्षण झोपडीच्या दिशेने चालत गेले. झोपडीजवळ पोहोचल्यावर त्यांना ती अजूनच जुनाट आणि रहस्यमय वाटली. दरवाजा लाकडाचा होता आणि त्यावर कोरलेली चिन्हे अस्पष्ट असली तरी काहीतरी प्राचीन संदेश देत असल्यासारखी वाटत होती. अथश्रीने थरथरत्या हातांनी दरवाजाला स्पर्श केला. दार जड वाटत होते. तिने थोडा जोर लावला आणि कर्कश असा आवाज करत दार हळूच उघडले. आतून एक कुबट ओलसर वास बाहेर आला, जो बऱ्याच दिवसांपासून ती झोपडी बंद असल्याची साक्ष देत होता. समर्थ अथश्रीच्या मागे उभा होता. त्याचे डोळे मोठे झाले होते.
अथश्रीने डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्वास घेतला. आपल्याला काही होणार नाही, तिने स्वतःला समजावले. ती सावकाश आत शिरली आणि समर्थनेही तिचा हात पकडून तिच्या मागोमाग आत प्रवेश केला. आतमध्ये पूर्णपणे अंधार होता. बाहेरून येणाऱ्या सूर्याच्या मावळत्या किरणांमुळे फक्त दाराजवळचा थोडासा भाग दिसत होता. अथश्रीला आठवले की तिच्याकडे टॉर्च नाही. ती पुन्हा पॅन्टच्या खिशात हात घालते आणि ती चमकणारी काच बाहेर काढते. बाहेर अजूनही थोडासा प्रकाश असल्याने ती काच उंचावून पाहते. काचेतून आत थोडासा प्रकाश येतो, पण तो पुरेसा नसतो. त्यांनी आजूबाजूला नजर टाकली. झोपडी आतून लहान पण खूप जुनाट होती. भिंतींना जाळी लागलेली होती आणि लाकडी छत जीर्ण झाले होते. एका कोपऱ्यात एक तुटलेले लाकडी स्टूल आणि दुसऱ्या कोपऱ्यात काहीतरी जुन्या कपड्यांचे ढिगारे पडले होते. जमिनीवर बऱ्याच ठिकाणी माती साचली होती आणि काही ठिकाणी काहीतरी अस्पष्ट चिन्हे जमिनीवरही कोरलेली दिसत होती. मधोमध एक लाकडी टेबल होता, ज्यावर धुळीचा जाड थर साचला होता. त्या टेबलच्या मधोमध काहीतरी गोलसर वस्तू ठेवलेली होती, पण अंधारामुळे ती नेमकी काय आहे हे स्पष्ट दिसत नव्हते. अचानक समर्थला कशाची तरी भीती वाटली. दीदी, मला भीती वाटतेय, तो अथश्रीच्या मागे लपला. अथश्रीने त्याला जवळ ओढले. घाबरू नकोस समर्थ, आपण इथे फक्त रात्र काढू. उद्या सकाळी आपण निघून जाऊ. तिने पाहिले की टेबलवरील त्या गोल वस्तूभोवती अजून काहीतरी चमकदार पाण्याचे थेंब किंवा द्रव सांडलेले होते, जे अंधारातही लुकलुकत होते. ते पाणी झऱ्याच्या पाण्यासारखेच दिसत होते, पण त्यात काहीतरी वेगळे पण होते. अथश्रीला कुतूहल वाटले. तिने समर्थला तिथेच बसायला सांगितले आणि स्वतः पुढे होऊन त्या टेबलजवळ गेली. तिच्या मनात भीती असली तरी त्या नकाशामुळे आलेले कुतूहल अधिक बलवान होते. अथश्री हळूच टेबलजवळ पोहोचली. तिने टेबलवरचा धुळीचा थर बाजूला सारला आणि टेबलवर ठेवलेली गोल वस्तू जवळून पाहिली. ती वस्तू एक अतिशय जुने जड पितळेचे कंदील होते. त्याच्या काचांना शेवाळे आणि धुळीमुळे हिरवट काळपट रंग आलेला होता. त्या कंदिलात तेलाऐवजी एक पाणीदार लुकलुकणारा द्रव्य पदार्थ भरलेला होता. त्यामध्ये एक मंद निळी हिरवी चमक होती. समर्थ, जो अजूनही दाराजवळ उभा होता, त्याने भीत भीत विचारले, दीदी, ते काय आहे? हा जुना कंदील आहे समर्थ. यात पाणी भरलंय आणि ते चमकत आहे, अथश्री कुतूहलाने बोलली. अथश्रीने तो जड कंदील हळूच उचलला. तिला भीती वाटत होती की तो फुटेल. कंदील उचलताच टेबलवर साचलेल्या धुळीच्या थराखाली काहीतरी होते ते उघडकीस आले. ती एक छोटीशी गुपित पेटी होती, जी टेबलच्या लाकडी पृष्ठभागात काळजीपूर्वक दडलेली होती. कंदिलाच्या वजनाने ती बंद झालेली असावी. अथश्रीने ती पेटी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती कोड्याच्या कुलुपाने बंद होती. अथश्रीने कंदिलातील द्रवाकडे आणि टेबलवर असलेल्या चिन्हांकडे पाहिले. टेबलच्या मधोमध जिथे कंदील ठेवलेला होता, तिथे जमिनीवरच्या अस्पष्ट चिन्हांसारखेच 3 विशिष्ट चिन्हे कोरलेली होती. एक वर्तुळ, जे पाण्याच्या थेंबासारखे दिसत होते. 2. एक त्रिकोण, ज्याचे टोक वरच्या दिशेने होते आगीसारखे. 3. एक चौकोन, जो स्थिर जमिनीचे प्रतीक होता. अथश्रीला जाणवले, या कुलुपाला उघडण्यासाठी याच चिन्हांचा क्रम लावायचा असेल. तिने समर्थला जवळ बोलावले. समर्थ, आपल्याला या कुलुपाचा क्रम शोधायला लागेल. विचार कर, आपण आत्ता काय पाहिलं आणि काय अनुभव घेतला? समर्थ थोडा विचार करून म्हणाला, दीदी, आपण जंगलात खूप चाललो. जमीन, चौकोन, मग आपल्याला खूप तहान लागली आणि आपण पाणी प्यायलो, वर्तुळ. आणि आता आपल्याला अंधारात जाण्यासाठी दिवा म्हणजे उजेड हवा आहे, त्रिकोण. अथश्रीच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. समर्थ, तू एकदम बरोबर बोललास. चौकोन जमीन, वर्तुळ पाणी आणि त्रिकोण उजेड अग्नी. हाच क्रम असणार. तिने थरथरत्या बोटांनी कुलुपावर तो क्रम लावला. चौकोन, वर्तुळ, त्रिकोण. क्लिक असा हळूच आवाज आला आणि पेटीचे झाकण उघडले. पेटीमध्ये 2 वस्तू होत्या. एक जुनी, गुळगुळीत झालेली चांदीची चावी. नकाशाचा एक दुसरा तुकडा, जो पहिल्या नकाशाच्या अगदी तळाशी जुळत होता आणि ज्यावर अस्पष्ट अक्षरे होती, काळभैरवची. अथश्रीने दुसरा तुकडा पहिल्या नकाशाला जोडला. आता नकाशा पूर्ण झाला होता आणि काळभैरव वनच्या पुढे नकाशावर ठळक अक्षरात लिहिले होते. काळभैरवची गुहा. या गुहेचे ठिकाण त्यांनी रात्र काढलेल्या झोपडीच्या झऱ्याच्या अगदी उगमाजवळ दाखवले होते. गुहा, समर्थ उत्साहाने ओरडला. अथश्रीने त्याला शांत केले. हो समर्थ, गुहा. याचा अर्थ आपण उद्या सकाळी शोध सुरू करू शकतो. पण ही चांदीची चावी कशासाठी असेल? तिने विचार केला आणि तिची नजर झोपडीतील वस्तू शोधू लागली. तिला दिसले की टेबल जवळच जमिनीवर ठेवलेल्या तुटलेल्या लाकडी पेटीला एक छोटीशी साखळी आणि कुलूप लावलेले होते. मला वाटतं ही चावी या पेटीची आहे समर्थ. ती तातडीने पेटीजवळ गेली आणि त्या चांदीच्या चावीने कुलूप उघडले. पेटीचे झाकण उघडताच आतून 2 छोटे चमकदार दगड म्हणजे गारगोट्या आणि काही सुकलेली लाकडे बाहेर आली. आता अथश्री आणि समर्थ दोघेही खूप आनंदित झाले. दीदी, आता आपण आग लावू शकतो. आपल्याला टॉर्चची गरज नाही. समर्थने चकमक दगड हातात घेतले
आणि त्याला लागलीच आग लावण्याचा प्रयत्न सुरू केला. अथश्रीने त्याला मदत केली. जुन्या कपड्यांच्या ढिगाऱ्यातील सर्वात जुना आणि स्वच्छ कपडा घेऊन तो त्यांनी लाकडी स्टूलवर ठेवला. चकमक दगड एकमेकांवर घासून प्रयत्न केल्यानंतर त्यांना एक लहानशी ज्योत मिळाली. त्यांनी लाकडी फळ्यांची छोटी शेकोटी पेटवली. झोपडीतील कुबट वास आता सुखद धुराच्या वासाने बदलला. उजेडात त्यांनी आजूबाजूला पाहिले. झोपडीत कोणीही नव्हते. फक्त जुन्या आठवणी आणि चिन्हे होती. भिंतीवर कोरलेली चिन्हे फक्त सजावटीसाठी नसून ती काहीतरी प्राचीन भाषेतील संदेश असल्याचे अथश्रीला वाटले. थकल्यामुळे आणि भूक लागल्यामुळे दोघांनीही त्यांच्या पिशव्या तपासल्या आणि त्यांना आठवले की त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच उरलेले नाही. अथश्रीने स्वतःला सावरले आणि समर्थला जवळ घेतले. समर्थ, घाबरू नकोस. आपल्याला उद्या सकाळी गुहेत काहीतरी मिळेल. आजची रात्र आपण याच उबदार झोपडीत काढूया. बघ, ही झोपडी आपल्यासाठी एक सुरक्षित जागा ठरली आहे. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि शेकोटीच्या उबदार प्रकाशात नकाशातील गुहेचे चित्र डोळ्यासमोर ठेवत पहिल्या साहसी रात्रीसाठी तयार झाले. शेकोटीच्या उबदार आणि सुरक्षित प्रकाशात अथश्री आणि समर्थ दोघेही कधी झोपी गेले हे त्यांना कळलेच नाही. रात्रभर त्या चमकणाऱ्या कंदिलाचा मंद निळा हिरवा प्रकाश झोपडीत पसरलेला होता, ज्यामुळे झोपडीतील प्राचीन चिन्हे आणि भिंतीवरच्या जाळी अधिकच गूढ भासत होती. पहाटेच्या थंड हवेमुळे समर्थला जाग आली. तो अंग चोळत बसला. अथश्री अजूनही शांत झोपलेली होती. समर्थ उठून हळूच शेकोटीजवळ गेला. तो लाकडी फळ्यांकडे पाहत असतानाच अचानक दाराला लागलेले कुलूप उघडल्याचा आणि जड लाकडी दरवाजा कर्कश आवाजाने उघडल्याचा आवाज आला. समर्थ घाबरला आणि दचकून अथश्रीच्या मागे लपला. दाराजवळ एक वयोवृद्ध गृहस्थ उभे होते. त्यांचा चेहरा पांढऱ्याशुभ्र दाढी आणि मिशांमध्ये लपलेला होता. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच तीक्ष्ण चमक होती. त्यांनी लांब तपकिरी रंगाचा कोट घातला होता आणि त्यांच्या हातात एक विलक्षण लाकडी काठी होती, ज्याच्या टोकावर एक स्फटिक म्हणजे क्रिस्टल चमकत होता. ते गृहस्थ साधू किंवा जादूगार नसून ते एका दुर्मिळ वनस्पतीशास्त्राचे आणि प्राचीन चिन्हांचे संशोधन करणारे एक गूढ शास्त्री वाटत होते. त्यांनी झोपडीत पाहिले आणि त्यांची नजर थेट जमिनीवर पेटलेल्या शेकोटीवर आणि टेबलावरील रिकाम्या जागी गेली. दरवाजा उघडल्याच्या आवाजाने अथश्रीलाही जाग आली. तिने त्या अनोळखी व्यक्तीला पाहताच ती लगेच उभी राहिली आणि समर्थला आपल्या मागे लपवले. त्या गूढशास्त्रींनी शांतपणे पण कडक आवाजात विचारले, तुम्ही कोण आहात आणि इथे माझ्या घरात माझ्या परवानगीशिवाय काय करत आहात? अथश्री थोडी घाबरली, पण तिने स्वतःला सावरले. भीत तिने सर्व हकीकत त्या शास्त्रींना सांगितली. तिने सांगितले की त्यांना मातीत तो डबा आणि त्यात हा नकाशा कसा मिळाला आणि त्यांना रात्री याच झोपडीत मुक्काम का करावा लागला. बोलताना तिने नकाशाचा पूर्ण झालेला तुकडा त्यांच्यासमोर धरला. शास्त्रींनी अथश्रीच्या हातातील नकाशा पाहिला आणि त्यांच्या डोळ्यातले आश्चर्य स्पष्ट दिसले. मला आश्चर्य वाटते की तुम्हाला हा जुना नकाशा मिळाला, पण याहून जास्त आश्चर्य मला एका गोष्टीचे वाटते. शास्त्री थांबले आणि टेबलाजवळ गेले. त्यांनी पेटी उघडलेल्या कुलूपाला स्पर्श केला. की तुम्ही माझी ही पेटी उघडू शकलात? ही पेटी तर मी स्वतः एका विशिष्ट कोड्याने बंद केली होती आणि ती खूप दिवसांपासून अशीच बंद आहे. तुम्हाला तो क्रम कसा कळला? अथश्रीने त्यांना नम्रपणे कोड्याचा क्रम आणि त्यासाठी त्यांनी कसा विचार केला हे सांगितले. तिने त्या शास्त्रींना थेट नकाशाबद्दल विचारले. काका, हा नकाशा कशाचा आहे आणि या काळभैरव वनमध्ये काय रहस्य लपले आहे? शास्त्रींनी दीर्घ श्वास घेतला. बाळांनो, हा नकाशा काळभैरव वनातील आहे. तुम्ही पाहिलं असेल, नकाशावर गुहा दाखवली आहे, पण त्या गुहेपर्यंत पोहोचणे सोपे नाही. या वनात एक गुप्त दरवाजा आहे. ते थोडे थांबले आणि त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. तो दरवाजा प्रत्येक 2500 वर्षांनी फक्त अमावस्येच्या रात्रीच अगदी काही क्षणांसाठी उघडतो आणि लगेच बंद होतो. आणि परत बरोबर 12व्या दिवशी तो दरवाजा पुन्हा काही क्षणांसाठी उघडतो आणि परत अदृश्य होऊन जातो. त्यामुळे त्याच्या आत कोणीही जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी बरेचसे विषारी साप आणि इतर हिंस्त्र प्राणी असतात. अथश्रीने याचे कारण विचारले असता त्या शास्त्रींनी उदास चेहऱ्याने सांगितले, लहानपणी मी माझ्या आजोबांकडून ऐकले आहे की त्या ठिकाणी खजिना आहे. कदाचित असूही शकेल, पण आजपर्यंत कोणीही त्या दारातून आत जाऊ शकलेले नाही. हे ऐकून अथश्री आणि समर्थचे कुतूहल अजून वाढले. त्यांनी काहीही झाले तरी त्या खजिन्यापर्यंत जायचेच असा निश्चय केला आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांतील बाळहट्ट आणि साहस पाहून शास्त्रींना त्यांची चिंता वाटू लागली. शास्त्री हसले आणि म्हणाले, ठीक आहे बाळांनो, मी तुमच्यासोबत आतमध्ये येतो, कारण तुम्ही इतक्या लांब आले आहात आणि आता मला तुमच्याबद्दल थोडी काळजी वाटत आहे. जर काही प्रसंग आला तर मी तिथे माझ्या प्राचीन ज्ञानाचा आणि जादुई शक्तीचा उपयोग करून तुम्हाला सोडवण्यास मदत करू शकेन. हे ऐकून अथश्री आणि समर्थ खूप आनंदित झाले आणि त्यांनी शास्त्रींचे आभार मानले. आता अथश्री, समर्थ आणि गूढशास्त्री असे ते तिघेजण त्यांच्या पुढील प्रवासास निघाले. शास्त्रींनी आपली चमकणारी काठी हातात घेतली. अथश्रीने पूर्ण नकाशा आपल्याजवळ ठेवला आणि समर्थ उत्साहाने त्यांच्यासोबत चालू लागला. गुहेकडे जाणारा रस्ता झऱ्याच्या उगमापासून सुरू होत होता, जो आता शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली त्यांना काहीसा कमी धोकादायक वाटू लागला होता.
गूढशास्त्री, अथश्री आणि समर्थ यांनी गुहेच्या दिशेने प्रवास सुरू केला. शास्त्रींच्या हातात असलेल्या स्फटिकाच्या काठीतून एक मंद, पिवळसर प्रकाश बाहेर पडत होता, ज्यामुळे त्यांना दाट जंगलातून वाट काढणे सोपे झाले. शास्त्रींना या वनातील प्रत्येक गोष्ट माहीत असल्यामुळे त्यांना प्रवासात जास्त अडचणी आल्या नाहीत. त्यांना कुठे शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल किंवा कोणत्या वेलीची फळे खाण्यासाठी सुरक्षित आहेत याची माहिती होती. त्यामुळे अथश्री आणि समर्थ यांना पाण्याची किंवा अन्नाची कमतरता भासली नाही. शास्त्री आपल्या प्राचीन ज्ञानाच्या जोरावर वाटेत येणाऱ्या छोट्या मोठ्या नैसर्गिक संकटांवर मात करत होते. संपूर्ण दिवस चालल्यानंतर संध्याकाळ झाली आणि ते तिघेही काळभैरव वनातील त्या गुहेजवळ आले. गुहेच्या तोंडाशी अथश्री आणि समर्थ यांनी पाहिले की अजूनही त्या ठिकाणी कोणताही दरवाजा तयार झालेला नव्हता. गुहेचे मुख केवळ खडकांच्या ढिगाऱ्यासारखे दिसत होते. घाबरू नका बाळांनो, शास्त्री म्हणाले. अमावस्या उद्या आहे. आज आपल्याला इथेच मुक्काम करावा लागेल. त्यांनी तिथेच एका सुरक्षित जागी रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी गुहेच्या आजूबाजूच्या खुणांचा अभ्यास केला. शास्त्रींनी अथश्रीला काही औषधी झाडांची आणि वेलींची नावे आणि त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. दिवसभर तयारी केल्यानंतर आता अमावस्या सुरू झाली होती आणि तिघेही त्या क्षणप्रतीक्षेत गुहेच्या तोंडाशी डोळे लावून बसले होते. रात्रीचे बरोबर 12:02 झाले आणि अचानक गुहेच्या तोंडावर आकाशातून लख्ख असा दैवी प्रकाशकिरण खाली आला. तो प्रकाश थेट खडकांवर पडताच खडकांचे रूपांतर एका क्षणात दिव्य झगमगत्या दरवाजामध्ये झाले. त्या दरवाजातून बाहेर पडणारा उजेड इतका तेजस्वी होता की क्षणभर अथश्री आणि समर्थचे डोळे दिपून गेले. वेळ नाहीये. शास्त्रींनी गडबडीने अथश्री आणि समर्थला हाताने पकडले. ती केवळ काही क्षणांची संधी होती. शास्त्रींच्या मदतीने अथश्री आणि समर्थ यांनी तातडीने त्या दिव्य दरवाजातून आत प्रवेश केला आणि आत पाऊल ठेवताच तो दरवाजा पुन्हा अदृश्य झाला, जणू काही तिथे कधी दरवाजा नव्हताच. आत गेल्यानंतर काहीसा अंधार होता, पण लगेचच शास्त्रींनी त्यांच्या जादूच्या काठीचा उपयोग केला. काठीवरील स्फटिक चमकला आणि आजूबाजूला एक सौम्य चांदण्यासारखा उजेड निर्माण झाला, ज्यामुळे त्यांना पुढे चालणे शक्य झाले. काही अंतर चालल्यानंतर त्यांना समोर एका उंच दगडावर शांतपणे बसलेली एक तेजस्वी सुंदर परी दिसली. ती सोनेरी रंगाच्या वस्त्रात होती आणि तिच्या पाठीवर चांदीचे पंख होते. परीने त्यांना पाहताच मधुर पण थोड्या कडक आवाजात विचारले, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात? आजपर्यंत इथे येण्याची कोणाची ताकद झाली नाही आणि तुम्ही या पवित्र जागेवर प्रवेश करण्याची हिंमत कशी केली? परीचा आवाज ऐकून तिघेही घाबरले. अथश्री थोडी थरथरली, पण तिने स्वतःला सावरले. तिने परीला नम्रपणे सर्व हकीकत सांगितली. माफ करा देवी, अथश्री म्हणाली. आम्हाला कल्पना नव्हती की ही जागा इतकी पवित्र आणि गुप्त आहे. आम्ही फक्त कुतूहलापोटी आलो. अथश्रीने पुढे सांगितले की त्यांना जमिनीत पेटी कशी सापडली, त्यातील नकाशा कसा मिळाला आणि काळभैरव वनाची गुहा शोधण्याचे कुतूहल कसे निर्माण झाले. तिने सांगितले की प्रवासात त्यांना शास्त्रींची मदत कशी मिळाली. तिने हेही कबूल केले की देवी, आम्हाला या खजिन्यामध्ये काहीही रस नाही, पण फक्त आम्हाला या गुहेबद्दल आकर्षण आणि कुतूहल होते म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आम्ही लहान आहोत, पण आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्हाला फक्त बाहेर पडण्याचा रस्ता दाखवा. आम्ही याबद्दल कोणालाही काहीही सांगणार नाही. अथश्रीचे बोलणे ऐकून परी शांत झाली. तिच्या चेहऱ्यावरील कठोरपणा कमी होत गेला आणि तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि ममता दिसू लागली. परी म्हणाली, ठीक आहे, मी जाणते की तुम्ही खोटे बोलत नाहीत. खजिना शोधण्यासाठी लोभापोटी इथे जर कोणी आले तर ते इथून परत जाऊ शकत नाहीत. पण तुम्ही तुमच्या निष्पाप कुतूहलासाठी आणि साहसाच्या अनुभवासाठी आला आहात. तुमच्या प्रवासात तुमच्यात बुद्धिमत्ता, प्रामाणिकता दिसली. काळभैरवचा दैवी खजिना हा लोभी लोकांसाठी नाही, तर प्रामाणिक आणि दैवी आत्म्यांसाठी आहे. परीने आपल्या जादूच्या काठीने समोरच्या एका मोठ्या खडकाला स्पर्श केला. तो खडक बाजूला झाला आणि आतून लख्ख असा प्रकाश बाहेर आला. आतमध्ये सोने, हिरे, विविध प्रकारचे रत्ने, मोती आणि मौल्यवान आभूषणे यांचे ढिगारे लागलेले होते. ते पाहून अथश्री, समर्थ आणि शास्त्री चकाकलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत राहिले. परी पुढे म्हणाली, तुम्ही खजिन्यासाठी आले नाही, पण तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि तुमच्या साहसाचे बक्षीस म्हणून तुम्हाला पाहिजे तेवढा खजिना यातून तुम्ही घेऊन जा. अथश्री आणि समर्थ यांनी मनसोक्तपणे त्यातील सोने आणि रत्ने गोळा केली. त्या वृद्ध शास्त्रींनी आपल्या जादूच्या शक्तीने त्या ठिकाणी एक मोठी मजबूत पेटी तयार करून दिली. त्या पेटीमध्ये अथश्री आणि समर्थने गोळा केलेला सर्व खजिना व्यवस्थित भरला. ते तिघे आतमध्ये असेपर्यंत परीने त्यांच्यासाठी रात्रीच्या मुक्कामाची, जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केली होती. अखेर तो 12वा दिवस उजाडला. पुन्हा एकदा अमावस्येच्या रात्रीप्रमाणेच तो दिव्य दरवाजा काही क्षणांसाठी गुहेच्या तोंडावर निर्माण झाला. अथश्री, समर्थ आणि शास्त्री यांनी परीचे मनापासून आभार मानले आणि तातडीने त्या दरवाजातून बाहेर आले. जंगलातून परत घरी जात असताना अथश्री आणि समर्थ यांनी त्या खजिन्यातील काही हिस्सा त्या वृद्ध शास्त्रींना त्यांच्या मोलाच्या मदतीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल दिला. खजिन्याच्या पेटीसह ते दोघे आनंदाने आणि साहसाची अविस्मरणीय आठवण घेऊन आपल्या घरी सुरक्षित परतले.